कल्याण बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांची मिमिक्री केली। या घटनेचे देशभर पडसाद उमटायला सुरुवात झाली। भाजप कार्यकर्त्यांनी उपराष्ट्रपतींच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विरोधकांनीही तितकंच समर्पक उत्तर दिलं। कल्याण बॅनर्जींनी केलेल्या या मिमिक्रीवरून देशभरात आंदोलनाचा भडका उडालाय। लोकसभेतल्या घुसखोरीवरून प्रश्न विचारल्यानं निलंबित केलेल्या खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेबाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली आहे। बॅनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीचा भाजपनं मुद्दा केलाय। भाजपनं मिमिक्री विरोधात देशभर आंदोलन केली आहेत। भाजप कार्यकर्ते उपराष्ट्रपतींच्या अपमानाचा मुद्दा करत आहेत। टीएमसीचे एमपीने आणि राहुल गांधीजीने एकत्र करून जे भारतचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखड साहेबांचा जे अपमान केला, ते त्यांचा व्यक्तिगत अपमान न होता ते भारताचे सर्वोच्च पद उपराष्ट्रपतीचे संवैधानिक पदाचे अपमान होता आणि ते जाणून बुजून असा करत आहे। भारताची प्रतिमा विश्वमध्ये विलीन करण्यासाठी याच्या विरोधामध्ये आज पूर्ण भारतामध्ये आक्रोशाची लाट आहे। भाजपचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय। सरकारने 146 खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा अपमान केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। धनखड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा पुढे करून खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा कसा मागे पडेल याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही विरोधक करतायत। इस बात को बरगलाने, मूर्ख बनाने, बहकाने के लिए आप कल्याण बनर्जी के वक्तव्य के विषय को ले आते हैं। कोई कनेक्शन नहीं है, क्या आपने लंबित किया उस कारण से? तो इसलिए इस प्रकार से आप समझते हैं कि दुनिया भर के लोगों को आप मूर्ख बनाएंगे, घास खाते हैं लोग। ये मैं समझता हूँ भविष्य के लिए ऐसे मापदंड गणतंत्र लोकतंत्र के लिए अत्यंत दयनीय हैं। विरोधी पक्षांच्या खासदारांनी घटनात्मक पदावर असलेल्या धनखड यांची मिमिक्री करून त्यांच्या जातीचा अपमान केल्याचा आरोप केलाय। याच आरोपावर उत्तर देताना मोदींनीही यापूर्वी संसदेत मिमिक्री केल्याचा दाखला दिलाय। आंदोलनावेळी उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणं हे पाप की 146 खासदार निलंबित करून लोकशाहीचा अपमान करणं हे पाप, असा सवाल आता विरोधक विचारत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।